होतं फाइंड द सिंपल इंटरेस्ट ऑन ₹5,000 8% पर एनम फॉर 4 इयर्स. याच्यामध्ये आपण गिवन लिहू. गिवन काय दिलेलं आहे, गणितात काय दिलेलं आहे. फाइंड द सिंपल इंटरेस्ट. फाइंड द सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय, आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आय विचारलेला आहे. ऑन रुपीज 5,000 म्हणजे काय आहे, हे पी आहे. पी इज इक्वल टू 5,000 5,000. नेक्स्ट आर. आर दिलेला आहे 8% पर एनम आणि एन दिलेला होता तो म्हणजे 4 आणि आपल्याला विचारलेला आहे आय. सिंपल इंटरेस्ट विचारलेला आहे. लगेच आपण सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहिणार. आय इज इक्वल टू पी आर एन अपॉन 100. पी आर एन अपॉन 100. याच्यात आता किमती टाकू आपण. पी किती आहे आपला, पी आहे 5,000 म्हणून 5,000 8 गुणिले 4 गुणिले 8 गुणिले 4 100. हा आणि मग हे कॅल्क्युलेटर वरती करायचं किंवा असं सॉल्व्ह केलं तरी चालेल. हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. 50 गुणिले 8 ते येतील 400. 400 गुणिले 4 केलं की उत्तर येईल 1600. किती उत्तर येईल, 1600. बरोबर आहे का? हा काय आला आपला, आय आला. आय म्हणजेच काय, सिंपल इंटरेस्ट. इतकं सोपं गणित असतं आणि ह्याला तुम्हाला असतात मार्क 4. 4 मार्काचं गणित असतं. इथून इथपर्यंतच केलं की आपल्याला मार्क मिळतात 4. 4 मार्कासाठी इतकं सोपा प्रकारचं गणित तुम्हाला विचारलं जातं. आता हेच गणित सोडू. जसं हे म्हटलेलं त्याचप्रमाणे मी आता दुसरं गणित घेतो. हेच आहे, अमाऊंट पण ह्याच ठेवू म्हणजे तुम्हाला चांगलं कळेल. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹5,000 at 8% per annum for 4 years. फक्त याच्या पुढे मी काय करतो, एक वाक्य चेंज करतो. कंपाऊंडेड हाफ इयरली म्हणजे तुम्हालाही सोडवायला जरा वेगळं वाटेल. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹5,000 at 8% फॉर 4 years कंपाऊंडेड हाफ इयरली. म्हणजे काय की तुम्हाला या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेलं आहे. कसं विचारलेलं आहे, 5,000 रुपयावरतीच विचारलेलं आहे. 8%नी 8%नी 4 वर्षासाठी. फक्त काय सांगितलेलं आहे, कंपाऊंडेड हाफ इयरली. कंपाऊंडेड सांगितलेलं आहे, हाफ इयरली म्हटलेलं आहे. मग आपण लगेच गिवन लिहून घेऊ. गिवन काय दिलेलं आहे पहा. पी दिलेला आहे. पी इज इक्वल टू 5,000. तुम्ही सोडवलं तरी चालेल. आर दिलेला आहे. आर इज इक्वल टू 8% आणि एन इज इक्वल टू सांगितलेलं आहे 4 इयर्स. पण आता इथे काय केलेलं आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे सी आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पण कंपाऊंडेड म्हणलेलं आहे, कंपाऊंडेड हाफ इयरली. वर्षातनं 2 वेळा चार्ज केलं जाणार आहे इंटरेस्ट. 2 वेळा चार्ज केलं जाणार आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला इथे हे जे आपण 4 म्हटलेलं आहे ना एन, त्याच्याऐवजी काय करावं लागणार आहे, त्याच्याऐवजी आपल्याला आता तो कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. वर्षातून किती वेळा केलं जात आहे, हाफ इयरली म्हणजे वर्षातून 2 वेळा. मग एन किती असणार आहे आता आपला, याला गुणिले किती करावं लागणार आहे, 2. म्हणजेच किती वेळ होतील, एन येईल 8 आणि आर जर तुम्ही इथे 2 ने गुणलं तर आर ला कंपल्सरी भागायचं, 2 ने डिवायडेड बाय 2 करायचं. मग आर किती येईल, 4. मग आर असणार आहे आपलं 4 आणि एन असणार आहे 8. आणि आता हे नवीन जे आकडे आलेले आहेत एनचे आणि आरचे, याप्रमाणे आपल्याला काढावं लागणार आहे. पण जर आपण जसं सिंपल इंटरेस्ट मध्ये आय प्रमाणे आपण सिंपल इंटरेस्ट काढतो, तसं कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये स्पेसिफिक असं कोणताही फॉर्म्युला डायरेक्ट इंटरेस्ट काढण्याचा नाही. त्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे, तर तिथं फॉर्म्युला आहे ए चा. म्हणून ए चा फॉर्म्युला वापरायचा.
याचा काय फॉर्म्युला A इज इक्वल टू सांगा. A is equal to P A इज इक्वल टू P bracket In bracket 1 1 plus plus हा R upon 100 R अपॉन R 100. RM upon 100. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये रेस टू एन आहे, आर एन नाही म्हणायचं. हे आहे सिंपल इंटरेस्ट मध्ये आर सोबत एन येतो आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये एन हा रेस टू ला जातो, वरच्या बाजूला जातो. लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये एन बाहेरच्या बाजूला आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये एन आतल्या बाजूला, असं फक्त लक्षात ठेवा. आणि आता इथे किमती टाकू आपण, म्हणजे आपल्याला सोडवता येईल. पी पहा, पी दिलेला होता आपल्याला 5,000 रुपये. मग 5,000 कंसामध्ये ए अधिक आर, आता आपण किती घेणार, 4 घेणार, म्हणून 4 अपॉन, जरा बॅटरी माझी लो झालेली आहे लॅपटॉपची आणि नेमका चार्जर आताच तुमच्या लेक्चरच्या वेळेस चालत नाहीये, रेस टू 8. जर समजा लॅपटॉप बंद पडला तर आपलं क्लास थांबणार आहे. आपोआप बंद पडला तर फक्त 7%च राहिला. याच्या आधीचा क्लास झाला तो व्यवस्थित चालला, पण आता माझा लॅपटॉप चार्जिंग होईना. काय झालंय ते मला बघावं लागेल. जर समजा बंद झाला तर क्लास थांबेल, जेवढं होईल तेवढं ठीक आहे. नंतर लॅपटॉप चालू झाल्यानंतर मी तुम्हाला आन्सर आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवेल. काय झाले ते प्रॉब्लेम बघू आपण काय झाले ते. 5,000 आहे असे ठेवायचे. 5,000 कंसामध्ये आता हे सॉल्व्ह करायचं. आता हे जर सॉल्व्ह केलं ना तर हे येईल 1.04 रेस टू 8. आणि आता कॅल्क्युलेटर वरती हे सॉल्व्ह करा. 5,000 कॅल्क्युलेटर वरती 1.04 रेस टू 8 हे कॅल्क्युलेट करा, बघा किती येत आहे. किती येत आहे पहा. किती आलं, कमी करू कॅल्क्युलेट, मीच करतो तुम्हाला विचारण्यापेक्षा. 1.04 रेस टू किती विचारलेलं आहे आपल्याला, तिथं दिलेलं आहे 8, म्हणून आपण रेस टू 8 करू. इज इक्वल टू येईल 1.3685, 1.3685, 1.3685 हे आलेलं आहे. आता आपण याच्या पुढे सॉल्व्ह करू. आता या दोघांमध्ये फक्त गुणाकार करायचा आहे. जे उत्तर आलेलं आहे त्याला गुणिले काय करायचं, 5,000 आणि ते जर केलं